नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शौर्य आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा. दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश. दिल्लीतील सेक्ट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने 19 नोव्हेंबरला शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. शौर्य पाटील हा सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील विद्यार्थी होता. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अनुप जयराम भंभाणी यांच्या खंडपीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अनुप जयराम भंभाणी यांच्या खंडपीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मृत विद्यार्थ्याचे वडील प्रदीप पाटील यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. 6 महिने उलटूनही तपास रखडल्याचा आरोप करण्यात आला. याचिकाकर्ते प्रदीप पाटील यांच्या वतीनं बाजू मांडताना वकील प्रीतीश संभरवाल यांनी न्यायालयात सांगितलं की घटना घडून 6 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, तरी पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई किंवा अर्थपूर्ण चौकशी केलेली नाही. साक्षीदार विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा मुद्दा. याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयाचं लक्ष एका गंभीर बाबीकडे वेधलं. मृत विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचे मुख्य साक्षीदार हे त्याचेच वर्गमित्र, क्लासमेट आहेत. हे सर्व साक्षीदार अल्पवयीन विद्यार्थी असल्याने अंतर्गत त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पोलिसांनी अद्याप आवश्यक पावले उचललेली नाहीत, असा गंभीर आरोप वकिलांनी केला आहे.